नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर एक सविस्तर वृत्त। कोसरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहाराचे वाटप। दिंडोरी तालुक्यातील कोसरगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी 7:30 वाजता येस मराठी न्यूजचे प्रतिनिधी यांनी दिली भेट। येस मराठी न्यूजचे प्रतिनिधींनी भेट दिली असताना सकाळची प्रार्थना झाल्यानंतर परिपाठानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणाऱ्या राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी आमचे प्रतिनिधी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधला। कोसरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 716 विद्यार्थी असून दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठी शाळा ही कोसरगाव येथील आहे। या शाळेत एकूण 20 शिक्षक ज्ञानदानाचे काम करत असल्याचे मुख्याध्यापक पवार यांनी सांगितले। नमस्कार, शामराव सोनवणे, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता कोसरगावच्या सर्वात दिंडोरी तालुक्यातली मोठी शाळा आहे आणि ह्या ठिकाणी आज आपण बुधवारी भेट दिली। तर या वेळेस आता आपण पाहू शकतो की जे मुलं आहेत त्यांना पोषण आहारामध्ये जे लाडू दिले जातात ते वाटप चालू आहे। परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पोषण आहारामध्ये लाडू फक्त 3 महिने न देता हे कंटिन्यू जून महिन्यापासून त्यांना पोषण आहार हे पोषक अन्न द्यावं एवढीच विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम जून महिन्यापासून राबवावा एवढी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। बुधवारच्या दिवशी लाडू भेटतात। अजून शुक्रवारच्या दिवशी अंडे व केळी। जे अंडे खात नाही त्यांना केळी भेटतात आणि जे केळी खातात त्यांना अंडे भेटत नाही। दर बुधवारी काय असतं? लाडू। आणि दर शुक्रवारी अंडे व केळी कायम दिले पाहिजे, म्हणजे शाळा उघडल्यापासून। बुधवारी अंडे भेटतात कधी कधी, बुधवारी नाही, बुधवारी लाडू व बिस्किट भेटतात आणि अंडे शुक्रवारी नेहमी भेटतात। तुमचं काय म्हणणं आहे की नेहमी शाळा उघडल्यापासून भेटले पाहिजे का फक्त डिसेंबरपासून भेटतात तशी भेटले पाहिजे? नाही, नेहमी शाळा उघडल्यापासून। शाळेचे मुख्याध्यापक आहेत मनोहर पवार सर। पवार सर, एकंदरीत आपल्या शाळेचं पट मोठा आहे, 20 शिक्षक 20 आहेत, 20 शिक्षकी शाळा आहे। विद्यार्थ्यांना जे पोषण आहार दिलं जातं, विद्यार्थ्यांनी आता मागणी केली की आम्हाला जून महिन्यापासूनच अंडी आणि केळी द्यावी। तर आपल्याला काय वाटतं ना, तुम्ही कधीपासून वाटप करता? नमस्कार, माझे नाव मनोहर नारायण पवार, कोसरगाव शाळा, तालुका दिंडोरी। तसं पाहिलं तर सर्वात मोठी शाळा आहे। आमच्या शाळेमध्ये डिसेंबरपासून अंडे आणि केळी दिली जातात। विद्यार्थ्यांचा पट जास्त आहे, परंतु जे विद्यार्थी अंडी खात नाही त्यांना आम्ही केळी देतो आणि बुधवारी लाडू असतात। सर्वसाधारण सर्व विद्यार्थी आवडीने येतात, त्याच्यामुळे उपस्थिती वाढलेली आहे आणि ह्या उपक्रमामुळे अतिशय विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम झालेला आहे। विद्यार्थी आवडीने शाळेत येतात, उपस्थितीसुद्धा जास्तीत जास्त असते। धन्यवाद सर। मुलांनी मागणी केलेली आहे की जून महिना शाळा सुरू झाल्यापासूनच पोषण आहारात अंडी आणि केळी द्यावी। तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही रिटायरमेंटला आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत धोरण चांगलं आहे विद्यार्थ्यांचं, परंतु जे आहे ते आम्ही डिसेंबरपासून चालू केलेले, जून हे नाही, शासनाने हे दिलं पाहिजे का? हां, शासनाने अवश्य दिलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांवर चांगला होणार आहे। आज अंडी मिळणार आहेत तर विद्यार्थी आवडीने येतात। काही विद्यार्थी खूप गरीब आहेत का त्यांना अंडीसुद्धा मिळत नाही, केळीसुद्धा पाहायला मिळत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आज अंडी आहेत, त्याच्यामुळे ते आनंदाने येतात आणि सर्वात अगोदर ते लहान पोरं लवकर उपस्थित होतात, कारण त्यांना याच्या जास्त आवड होते खाण्यासाठी। शुक्रवारी अंडे असतात, मग त्या दिवशी पट वाढतो का?
100% पट वाढतो शुक्रवारी. इतर दिवस पट कमी असतो. तर नाही, त्यांना काही काही विद्यार्थी जरा मळ्यातले असतात, ते थोडे उशिरा येतात, पण पट मात्र 100% आमचा वाढलेला आहे. आणि सर्वात मोठी शाळा असल्यामुळे 716चा पट आहे. 20 लोक इथं कार्यरत आहेत आणि अतिशय सुंदर मॉडेल स्कूल आहे. त्याबद्दल आमची शाळा अतिशय प्रगतशील आहे. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.